कारण की कुंभमेळ्यासाठी 34,000 कोटींची तरतूद केलेली यांना शाळा सुधारायची किंवा शेतकरी सुजलम सुफलम झाला हे यांना मान्य नाही. यांना दोन समाजामध्ये तेढ कसं निर्माण होईल आणि यांची पोळी कशी भाजल एवढ्यावर त्यांचा भर असते. DS न्यूज मराठीच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी निमित्त आरोग्य शिबिर म्हणजेच नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे. आपण आहोत सध्या हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत तालुक्यामध्ये आणि वसमत तालुक्यातल्या सर्व गावामध्ये हे आरोग्य शिबिर राबवण्यासाठी ठाकरे गटाच्या माध्यमातून सुरुवात झालेली आहे. आपण सध्या आहोत टेंभुर्णी सर्कलच्या नहाद या गावामध्ये आणि आपल्यासोबत ठाकरे गटाचे काही कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित आहेत. आपल्यासोबत आहेत तुषार जाधव पाटील यांनी शेतकऱ्यांच्या शक्तीपीठ मार्गासंदर्भात सुद्धा शक्तीपीठ महामार्ग रद्द व्हावा यासाठी यांनी चळवळ उभारलेली आहे. सर्वप्रथम आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. काय सांगाल एकंदरीत हे नेत्ररोग तपासणी शिबिर तुम्ही आयोजित केलेलं आहे आणि एकंदरीत पुढचा अजेंडा काय असणार आहे? विषय असा आहे की काय सर्वसामान्य लोक आज काळाची गरज आहे आणि या शिबिरातून आपला एकच उद्देश आहे की प्रत्येकाला लाभ मिळावा याचा. आणि काही लोक म्हणजे म्हातारे जाऊ शकत नाहीत वसमतला, दवाखान्यापर्यंत येत नाहीत, तर त्यांना कोणी नेत नाही. तर त्याच्यासाठी आज आपण प्रत्येक असं जवळपास तालुक्यातील 55 गावामध्ये हा शिबिर ठेवलेला आहे, आयोजित केलेला आहे. आणि आजचा माझ्या हिशोबाने 18वा 19वा दिवस आहे आजचा कार्यक्रम आहे. आणि त्यामध्ये जे काही मोतीबिंदूचे याच्या पुढील रूपरेषा आपली अशी आहे की मोतीबिंदूचे ऑपरेशन प्रत्येक गावात 20-25 पेशंट निघत आहेत. तर आपण वसमतलाच एक चांगल्या रुग्णालयात यांचं शस्त्रक्रिया करण्याचं असं एक नियोजन केलेलं आहे की जेणेकरून 21 दिवसापर्यंत यांची केअर करता येईल आपल्याला. की पहिल्यांदा 3ऱ्या दिवशी बोलवायचं त्यांना, नंतर 7व्या दिवशी, 21व्या दिवशी, जेणेकरून काय असते डोळ्याच्या ऑपरेशन मध्ये एक डोळ्याला थोडंसं पाणी येणे, हे येणे, हे जे आजार असतात हे लोक लक्षात देत नाहीत. तर आता समजा आपण लायन्स क्लबला कुठे बाहेर नेऊन केले तर ते 21 दिवस लोक जात नाहीत तिथं. तर त्याची गैरसोय होऊ नये आणि त्याचं काहीतरी हे व्हावं त्या उद्देशाने आपण हे वसमत मध्येच ठेवलेलं आहे. आणि त्याची शस्त्रक्रिया पुढील आता म्हणजे आपला कार्यक्रम असा आहे की आता हे सगळे तालुक्यातले जेव्हा होतील तर ते एक कॅम्प घ्यायचं ठरवलंय आपण. ते तारीख कळवणार आहेत सगळ्यांना. दुसरा प्रश्न आहे तुम्हाला, हो किंवा नाही, एकच उत्तर देते, हो किंवा नाही असा प्रश्न आहे. अभिजित दिपकेंना तुमचा पाठिंबा आहे का, हो किंवा नाही? हो, 100% आहे. बर, मग अभिजित दिपकेंनी स्कूल ठीक करोचा नारा दिलेला आहे आणि महाराष्ट्रातल्या बऱ्याच साऱ्या शाळांमध्ये ते फिरले. परंतु एकंदरीत आपण पाहतोय राज्य सरकारने, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणजेच महायुती सरकारने नाशिक येथे जो काही कुंभमेळा होते त्यासाठी 34,000 कोटींची तरतूद केलेली आहे. मग हा पैसा तुम्ही शेतकरी चळवळीतले आहेत, मग हा पैसा तुम्हाला असं शेतकऱ्यांसाठी जर वापरला सरकारने तर चांगलं होईल का वाईट होईल? कारण की कुंभमेळ्यासाठी 34,000 कोटींची तरतूद केलेली आहे. प्रामुख्याने या सरकारला शाळा किंवा याचं काही शेतकऱ्याचं याचं काही घेणं देणंच नाही. याला समाजामध्ये कसं तेढ निर्माण करता येईल एवढीच यांची भूमिका आहे आणि तेच उद्देश आहे त्यांचा आणि त्याचप्रमाणे ते काम करतायत. यांना शाळा सुधारायची किंवा शेतकरी सुजलम सुफलम झाला हे यांना मान्य नाही. यांना दोन समाजामध्ये तेढ कसं निर्माण होईल आणि यांची पोळी कशी भाजल एवढ्यावर त्यांचा भर असते. काल तुम्ही एक स्टेटमेंट दिलेलं आहे आमदार राजूभाई नवघरे यांच्या विरोधामध्ये, त्या संदर्भात काय सांगाल? ते स्टेटमेंट असं होतं की एकीकडे शेतकऱ्यांच्या बाजूने आहोत असं दाखवायचं आणि एकीकडे सरकारला सांगायचं की बाबा पत्र द्यायचं की बाबा इकडून रस्ता करा हा शक्तीपीठ महामार्ग. या संदर्भात काय वाटतं? 100% याच्याशी माझं असं मत आहे की म्हणजे तुम्ही दुटप्पी भूमिका घेऊ नका. जे काय करायचं तुम्हाला ते स्पष्ट करा, माझं असं मत आहे वैयक्तिक. आणि काय झालंय की तुम्ही काय म्हणता की इकडून बाबुळगाव या बाजूला जाणारा रस्ता हा इकडला उचलून तिकडे टाका, तिकडं आदिवासी समाज, त्याच्यानंतर बंजारा समाज हा समाज राहतो, हा गावावर नसतो, हा व्यवसायासाठी कामासाठी बाहेर जातो मुंबईला. म्हणजे असं हे आमदारासारख्याने भाषा करणं योग्य नाही, पत्र देणं म्हणजे अशा प्रकारे. आणि आमचं तर असं मत आहे की जी काही तुम्हाला भूमिका आहे ती तुम्ही स्पष्ट घेतली पाहिजे. काही कमेंट्स पण मी वाचल्या. आता तुम्ही सध्या विरोधामध्ये आहेत आणि असं म्हणणं आहे की सत्ताधारी पक्षानं चांगलं काम जरी केलं तरी तुम्ही चांगल्या कामांना पण विरोध करता. कशाहून करायचा विरोध? या आधी कधी बोललो आम्ही चांगल्या कामाला? पण तुम्ही काय आता आपल्या वसमत तालुक्यामध्ये एक नवीन पायंडा झालेला आहे. आता ती मोहीम आम्ही चालू करणार आहे
की नारळ फोडायचं, एक तुम्ही नारळ फोडल्यावर 2-2 वर्ष काम करत नाही, त्या गावातल्या लोकांना येडं बनवता का? सत्ताधारी झाले तुम्ही म्हणजे काय झालं? नारळ फोडताय, आज प्रत्येक गावाची तालुक्यातली रस्त्याची दुरावस्था बघा. आणि आता मला काय लय जास्त म्हणायचं नाही, पण तालुक्यातले सगळेच गुत्तेदार तुम्हीच का? इलेक्ट्रिक गुत्तेदार तुम्हीच, त्याच्यानंतर बियांची गुत्तेदार तुम्हीच, म्हणजे दुसऱ्या कार्यकर्त्यासाठी काहीतरी कुठे वाव आहे की नाही? नक्कीच. दुसरा प्रश्न शेतकऱ्यांचा आहे, हळद बाजार भावा संदर्भामध्ये असं बोललं जातं की शेतकऱ्यांना बाजारभाव वसमतमध्ये कमी मिळतोय. ऑनलाईनचा जो NCDX चा बाजारभाव आहे तो 21,000 22,000 सध्या चालतोय, पण शेतकऱ्यांना वसमतमध्ये 17-18 पर्यंत मिळतोय. मग या व्यापाऱ्यांना एवढं का बळ आलं की 4-4 हजार रुपये कमी? मग त्यांना कुणाचं बळ आहे, पाठबळ कुणाचं आहे? आता याच्यावर प्रामुख्याने काय आहे, संचालक मंडळाचं नियंत्रण पाहिजे. जसं असावं त्यांचं त्याच्यावर नियंत्रण नाही, तर व्यापाऱ्याची मोनोपोली झाली आणि काही यांचे लागेदोरे असतील म्हणजे त्याच्यामुळे ही पण काही त्याच्यावर आवाज उठवत नाही. ही शेतकऱ्याची बाजू घ्यायची सोडून ही व्यापाऱ्याची बाजू घेतात, त्याच्यामुळे हे सगळे प्रकार व्हायले. नक्कीच. आता आपण सुरेशराव सवंडकर यांच्याशी सुरेशराव सवंडकर यांच्याशी चर्चा करणार आहोत. सध्या मूळ पहिला प्रश्न आहे की तुम्ही नेत्ररोग तपासणी शिबिर ठेवलं, परंतु आता निवडणुका समोर आहेत, जिल्हा परिषदेची निवडणूक आहे, त्या संदर्भाने असंही बोललं जाते की निवडणुकीच्या तोंडावर तुम्ही हे सगळे कार्यक्रम घेता. हो ना, 100% खरं आहे तुमचं. परंतु आता म्हणजे मग अशी हे गाढवं पाठवायचे का तिथं त्या पदावर? जे समजा समाजाचं काहीतरी भलं करणार आहे तर असेच माणसं पाठवावं लागतील ना. आम्ही नाही, दुसरं कोणीतरी तिच्यात उतरणारच आहेत ना, पण चांगलेच पाठवावं लागतील ना. त्याच्यापेक्षा आम्हाला वाटतंय मग अशी हे गाढवं पुढे जाऊ असतो, कुठंतरी चांगली माणसं त्या पदावर यावं. हे म्हणजे मी ठेवलेला नाही, पूर्ण पक्षानं ठेवलेला आहे. आणि पक्षाने याच्यासाठी ठेवलेला आहे की गोरगरिबाचं कुठंतरी आपण काहीतरी मदत झाली पाहिजे, याच्या हेतून ठेवलेला आहे. मूळ म्हणजे असं कोणी याच्यात हे नाही, स्वतः कोणी ठेवलेला नाही, पक्षाचं आहे. आणि बाळासाहेबजी ठाकरे साहेब यांच्या शताब्दी वर्षानिमित्त हा उपक्रम राबविण्याचा काम सुरू. तुम्ही आतापर्यंत मराठा आरक्षणामध्ये 3-4 वर्ष सक्रिय सहभाग घेतलेला आहे. मनोज जरांगे पाटलांच्या खांद्याला खांदा लावून मराठा आरक्षणामध्ये जी काही वसमत तालुक्यामध्ये काही अडचणी असतील त्या तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. इथून पुढे तुम्ही आता ठाकरे गटासोबत आहात, मग आता मराठा आरक्षणामध्ये सक्रिय सहभाग तुमचा कसा असणार आहे? आता मराठा आरक्षणामध्ये तुम्ही 3 वर्ष झाली सतत बघायले, आम्ही कुठं कोण्या पक्षाचा झेंडा घेऊन गेलो? समाजाचं जर काम असत किंवा गोरगरिबाचं जर काम असत, शक्तीपीठ असोत, तुमचं कुठं अनुदानाचं असोत, दुष्काळी असो, याच्यासाठी आम्ही प्रत्येक वेळेस रस्त्यावर उतरलेत. ते का पक्षाचं नाव घेऊन उतरलो का? आम्ही सर्व शेतकरी बांधवाच्या वतीनं उतरलेले आहोत. पूर्ण समजा कुठे बी जिथं आता अभिजित दिपकेचं जसं आहे शाळेसाठी, तसे आपण प्रत्येक हे राबविलेले आहेत. ज्यावेळेस की आता संतोष अण्णा देशमुख यांचा मुद्दा जे होता त्यावेळेस पहिलं जर निवेदन दिलेलं असेल कुणं तर आपण दिलेलं आहे. तर याच्यातून मला एक सांगायचं की आपण जिथं अन्याय होत असेल तिथं आपण उभे आहेत. शेवटी मग त्याच्यात जर पक्षाचं जर असेल चांगलं काम तर तिथं काय व्हावं? आता मूळ मुद्दा आहे, आता आरोग्य संदर्भात तुम्ही काम करतायत, चांगली गोष्ट आहे. परंतु दुसरा मुद्दा आहे जो अभिजित दिपकेंनी सुरू केला, स्कूल ठीक करू म्हणजे शाळा ठीक. आता तुमच्या सर्कलमध्ये 90% अशी अवस्था आहे की शाळाच दुरुस्त नाहीये. या संदर्भात तुम्ही काय करणार ते सांग. शाळेत म्हणजे आपण ज्यावेळेस समजा आमचे काका नारायणरावजी सावंडकर यांनी, हे तर आज चालू आहे आपलं हे प्रकार, जे 10-15 वर्षापूर्वी त्यांनी आपल्या गावामधलीच टेंभोर्णी मधली जी शाळा, की अर्ध्या गावाचा विरोध होता की संस्था आम्हाला आणायची, ही संस्था नको. त्या टायमाला काकांनी जे निर्णय घेतला होता की बाबा गोरगरिबाचं त्याच्यातून भलं होणार आहे, तर शाळा ही म्हणजे त्यावेळेस त्यांना ते सुचलेलं आहे की बाबा विद्यार्थी याच्यातून घडतील. गोरगरिबाचे विद्यार्थी वसमतला जाऊ शकत नाहीत, बाहेर गावाला जाऊन शिकू शकत नाहीत, तर आपल्या इथे 10वी पर्यंत शाळा झालेली. तेच मुद्दे असे जे आहेत जे समाजाच्या हिताचे जर असतील तर करायला काय होईल? म्हणजे आतापर्यंत सर्कलमध्ये भरपूर जिल्हा परिषद सदस्य झाले, सगळं झालं, त्यांना हे सगळं करता आलं नाही का? किंवा शेतकऱ्यांच्या पांदन रस्त्यांचे प्रश्न आहेत, विविध प्रश्न आहेत, 10% पण विकास झालेला नाहीये. आता याच गावाचा आपण बघूया, या गावात पण विकास नाहीये. आता तुम्ही आज सांगायले
हा जो रस्ता झालेला आहे पाठीपासून, मी म्हणतो म्हणून नाही, हे जे बांधव आहेत का याला विचारा कोणी केलेला आहे. आणि प्रत्येक गाव परत जिल्हा परिषदच्या शाळा जे म्हणाले तर आता यायच्या इथं सुद्धा विचारा, आपण म्हणतोच म्हणून नाही, प्रत्येक गावला 1-2 तरी रूमा जिल्हा परिषदला नारायणरावजी आमचे काका यांनी दिलेली आहेत की नाही, ते ज्यावेळेस झडपी नंबर होते त्यावेळेस. आता बी आपलं तेच कर्तव्य आहे समजा पुढचं. नक्कीच. आता आपण प्राध्यापक नंदकुमार सवंडकर सरांकडे जाणार आहोत. सर, तुम्ही खूप वर्ष शिक्षक होते आणि आता तुम्ही सेवा निवृत्त झालात आणि तुमचाच प्रश्न, आता तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये होते त्याच क्षेत्रावर मी तुम्हाला प्रश्न विचारतो. जसं की शाळा, म्हणजे शाळा दुरुस्त केल्या तर विद्यार्थी शिकतील आणि पुढचं भविष्य आपलं देशाचं चांगलं होईल. या संदर्भात तुम्हाला काय वाटते, कशा शाळा दुरुस्त होतील? शाळा दुरुस्त करायच्या असतील, शिक्षण व्यवस्था ठीकठाक करायची असेल तर त्याकरता जे आपले लोकप्रतिनिधी आहेत त्या प्रकारचे पाहिजेत. एकदा निधी दिला, इमारत बांधली म्हणजे होणार नाही, त्याची देखभाल करावी लागेल, पुन्हा नवनिर्माण करावं लागेल, खोल्या गरज असेल तर पुन्हा बांधाव्या लागतील. ही जी प्रोसेस आहे नवनिर्माण करण्याची ती सातत्यानं ठेवावी लागेल. एकदा खोली बांधली म्हणजे पुन्हा पाहायचंच नाही असं नाही. शिक्षक वर्ग शिकवतो का, वेळेवर येतो का, आपल्या गावकऱ्यांचं सुद्धा लक्ष पाहिजे. खरं तर म्हणजे गावातल्या नागरिकांनी जर दक्ष राहिलं ना, सर्व यंत्रणा तत्पर राहते, दक्ष राहते. मग सर्वांचं कर्तव्य आहे लोकप्रतिनिधीला राईट करण्याकरता गावकऱ्यांनी दक्ष राहिलं पाहिजे. त्यांना काय पाहिजे, रस्ते, लाईट, पाणी, शिक्षण व्यवस्था, इतर ज्या काही सुविधा आहेत ह्याकरता गावकऱ्यांनी दक्ष राहिलं पाहिजे आणि गावकऱ्यांनी त्याकरता योग्य तो प्रतिनिधी निवडून दिला पाहिजे. हा झेंडा तो झेंडा न करता कोण आपल्या करता काम चांगलं करू शकेल त्याचा विचार केला पाहिजे गावकऱ्यांनी. नक्कीच. परत जाऊयात. सर, आता शाळेचा मुद्दा खूप गंभीर आहे बरं का. तुम्ही आता जसं हे प्रत्येक गावगाव जाऊन करतात, याबरोबरच प्रत्येक शाळेमध्ये जाऊन पाहणी करून शाळेची दुरावस्था बघणार का? 100% बघणार. आणि जिथं काही होईल तिथं आम्ही नुसतं बघून समस्या सोडवणार कसं? आता आम्ही तर सरकारमध्ये नाही किंवा आमच्याकडे काही फंडिंग पण नाही. आता अभिजित दिपके थोडी सरकारमध्ये आहेत, तिथे विरोधामध्ये तरी पण काम होते. ऐका ना. त्यांनी राजीनामा घेतला केंद्रीय मंत्र्यांचा. 100% आवाज उठलो. जिथं जिथं काही आम्हाला वाटेल ना तिथं आम्ही आवाज, अन्याय विरुद्ध लढणारे माणसं आहेत आणि आतापर्यंत तेच करत आलो. नाही सर, आवाज उठवणेच नव्हे तर दुरुस्ती पण झाली पाहिजे. 100% करू, 1000% करू. नक्कीच. आपण या ठिकाणी पाहतोय नेत्र तपासणी शिबिराला सुरुवात झालेली आहे आणि जे आपण म्हणतो अन्न, वस्त्र, निवारा या गरजा याच्या व्यतिरिक्त सुद्धा आपल्या देशाचं जे भविष्य आहे ते शाळा आहेत आणि या संदर्भात सुद्धा शाळा ठीक करण्यासंदर्भात विरोधी पक्ष जे असेल ठाकरे गट यांच्या माध्यमातून जे काही पुढे जे काही कार्य आहे ते आम्ही करत राहू अशी भूमिका त्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेली आहे. कॅमेरा पर्सन समिती ज्ञानेश्वर सवंडकर, हिंगोली.